मंडळी, बिग बॉस मराठीच्या घरात गेल्या काही दिवसात जे घडलं त्याने प्रेक्षकांसह स्पर्धकांनाही अक्षरशः हादरून सोडलं आहे. दिव्या शिंदेने बिग बॉसच्या घरामध्ये जे शब्द वापरले, ते शब्द वापरल्यामुळे तिला घरातून बाहेर काढण्यात आलं. आणि त्यानंतर राखी सावंत ही बिग बॉसच्या घरामध्ये तिची एंट्री झाली. घरात भांडणं, वाद, आरोप प्रत्यारोप हे नवं नाही. पण यावेळी गोष्ट इतकी पुढे गेली की एका स्पर्धकाला थेट घराबाहेर जावं लागलं आणि त्यानंतर प्रकरण पत्रकार परिषद, मानहानी आणि कायदेशीर इशारापर्यंत पोहोचलं. या सगळ्या वादाच्या केंद्रस्थानी आहे बिग बॉस मराठीमधील स्पर्धक दिव्या शिंदे. सुरुवात एका टास्क दरम्यान झाली. टास्कमध्ये स्पर्धा चुरशीची होती. मतभेद होते आणि काही सदस्यांनी दिव्याच्या खेळावर प्रश्न उपस्थित केले. विशेषतः तन्वी हिने दिव्या घरात योग्य सदस्य नाही अशा आशयाचं मत व्यक्त केल्यावर वातावरण तापायला लागलं. दिव्या आधीच भावनिक अवस्थेत होती. वाद वाढत गेला, आवाज चढले आणि त्याच क्षणी दिव्याने अतिशय गंभीर विधान केलं. तिने स्वतः बद्दल बोलताना आपण बाहेर कसे वावरतो, आपल्या हातात तलवार असते आणि बाहेर गेल्यानंतर ती चालू शकते अशा शब्दात इशारा दिला. घरातील सदस्यांना हे थेट धमकीसारखं वाटलं. काहींनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला. काहींनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या. पण दिव्या आपल्या बोलण्यावर ठाम राहिल्याचं दिसलं. रियालिटी शो असला तरी काही मर्यादा असतात. धमकी, हिंसेचे संकेत किंवा कोणाच्याही जीविताला धोका वाटेल असं विधान हे निर्मात्यांसाठी अत्यंत गंभीर असतं. त्यामुळे बिग बॉसने तात्काळ हस्तक्षेप करत दिव्याला समज दिली. घरातील शांतता, सुरक्षता आणि नियम याचा दाखला देत तिला शब्द परत घ्यायला सांगितलं. पण थोड्या वेळाने दिव्याने काही प्रमाणात माफी मागितल्याचंही दिसलं. पण परिस्थिती आधीच नियंत्रणाबाहेर गेली होती. पुढच्या दिवशी जाहीर करण्यात आलं की दिव्या शिंदेला घर सोडावं लागलं आहे. इथंच गोष्ट संपली नाही. घराबाहेर आल्यानंतर दिव्याने पत्रकार परिषद घेतली आणि तिने पूर्ण वेगळी बाजू मांडली. तिचा आरोप असा होता की प्रेक्षकांना जे दाखवलं गेलं आहे ते संपूर्ण सत्य नाही. तिच्या म्हणण्यानुसार टास्क दरम्यान अनेक गोष्टी घडल्या. अनेक संवाद झाले, पण एपिसोडमध्ये फक्त वादग्रस्त भाग दाखवण्यात आला. तिने सांगितलं की आपण आधीच बिग बॉसला सांगितलं होतं की मला हा खेळ जमणार नाही. मी बाहेर पडू इच्छित होते, मात्र ते फुटेज दाखवली गेली नाही. त्यामुळे तिची प्रतिमा एकतर्फी पद्धतीनं खराब झाली. दिव्याने मानहानीचा मुद्दा उपस्थित केला. माझ्या इज्जतीवर परिणाम झाला आहे. माझी बाजू लोकांपर्यंत पोहोचू दिली नाही, असं ती म्हणाली. तिने चॅनल आणि निर्मात्यांना वेळ दिल्याचं सांगत पूर्ण फुटेज सार्वजनिक करण्याची मागणी केली. नाहीतर पुढे कायदेशीर मार्ग निवडायचा इशाराही तिने दिला आहे. या विधानामुळे प्रकरणाला आणखी वेगळं वळण मिळालं. कारण आता हा फक्त घरातील वाद राहिला नाही. दरम्यान प्रेक्षक दोन गटात विभागले गेले. काहींना वाटतं की धमकी दिल्यानंतर कारवाई होणं आवश्यक होतं. रियालिटी शो असला तरी हिंसेचे समर्थन होऊ शकत नाही. तर काही जण दिव्याच्या समर्थनात म्हणत आहेत की तिच्या भावना, तिच्यावर झालेला ताण आणि इतरांनी केलेली वक्तव्याचा पूर्ण संदर्भ दाखवायला हवा होता. सोशल मीडियावर यावर प्रचंड चर्चा झाली होती. आज परिस्थिती अशी आहे की दिव्या शिंदे तिची बाजू ठामपणे मांडत आहे. पूर्ण फुटेज दाखवण्याची मागणी करत आहे, पण आपल्यावर अन्याय झाल्याचं सांगत आहे. दुसरीकडे बिग बॉसच्या टीमने सुरक्षतेचा मुद्दा पुढे करत घेतलेला निर्णय योग्य असल्याचं अनेकांचं मत आहे. पुढे हे प्रकरण कायदेशीर पातळीवर जातं का? निर्माते काही उत्तर देतात का? की दोन्ही बाजूंमध्ये समझोता होतो? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दिव्या शिंदेने माझे लोकांसमोर प्रतिमा खराब झाल्याचा दावा केला आहे. चुकीच्या पद्धतीनं फुटेज दाखवलं गेलं आहे. त्यामुळे संपूर्ण फुटेज दाखवा, नाहीतर कायदेशीर कारवाई करू, असा इशारा दिव्या शिंदे हिने बिग बॉस मराठीच्या निर्मात्यांना दिला आहे. तर मंडळी, बिग बॉस मराठीच्या घरामध्ये खरंच दिव्या शिंदे हिची चूक होती का? कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि त्याचबरोबर बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कोणता स्पर्धक तुम्हाला आवडतो हे देखील कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका.